हे गाइस, वेलकम टू द माय न्यू ब्लॉग. जरा सकाळ सकाळ आलो मोटर चालू करायला. अर्धा तास झाला बघतोय मोटर चालू येणं झालं. नंतर उशीर झाल्यावर मग नंतर चालू झालं. त्यावरच्या बाला घेऊन आल्यावर मोटर चालू होईना. तिथलं वायर बदलून सगळं चेंज करून ते बघितलं तरी चालूच होईना. मग नंतर घरात काहीच पाणी नाही. मग नंतर कसं काय चालू झालं. आता ते डबा तिथून इथे येऊन थांबलो. तिथं पाणी वाटलं की नाही बघण्यासाठी. कांद्याला कसलं रोग पडाले काही सगळं पूर्ण पिवळं झालं आहे. सगळं संपलं आहे. आता गड्ड्यावर आहे पूर्ण. गड्डा पण तयार व्हायलेत. इथं झालेत थोडक्यात. इथे कसं झालेत गड्डा इकडे बऱ्यापैकी झालेत. आता त्यांनी सांगितल्यावर मोटर बंद करायचं म्हणजे झालं. तिथे भरून गेलेत सगळे. आणि ती वरची आबा पण त्याने पण भरून गेलेत. तर फायनली बंद करायचं. आता भरून घेतलेत, घेऊन जायचं. ओके, बसले हे सकाळी आणि पाणी भरून घेतलेत इथं. आणि हे पाईप पण काढले नाही. ते एखादं काही जनावर आलं आणि येऊन नीट धडकला तर पाईपचा सत्यानाश. असा एकच पाईप आहे तुकडा. ते एक आहे बरोबर बॅरल भरायला. तिला आधी काढून ठेवूया. हे असं निघत नाही. ह्यालाही काम करावं लागेल. निघता येईल लवकर. तिकडे लांबून ओढून बघूया, ट्राय करूया. हो निघालं. ह्याला इथे वर ठेवा म्हटलं तर माती पडायला डोक्यात. इथेच ठेवायला असं. इथं खाली टेकूया. आणि इथं बरोबर अडकलंय ते पडत नाही. वारं सुटू दे घर काय पण सुटू दे. आता जायचं आहे खाली किंवा वर जनावरांना घेऊन. तर यांना घेऊन आता खाली आलोय. ह्या मसोबाला नाही मसोबी आणि ती पण मसोबी. मग काय इकडं परत पाऊस उठलाय. कधी पाऊस येतं सांगता येत नाही. आणि मी येऊन थांबलो इकडं खाली आपल्या कांद्याच्या साईडला काकाच्या शेतात. तिथे काय औषध मारून पण काय त्याचं काय सरलं नाही. रोग पडले तरी मी यांना राखलोय आणि कमरेला असं ट्यावर बांधलोय. रोजच असं बांधतोय. आजच नाही, रोजच बांधतोय. आज पण तसंच बांधलोय. मग थोड्या वेळानं जायचं होतं रड्डेला. काहीतरी काम होतं. ते कुठल्या सरकारचं काही योजना आहे की त्याच्यासाठी. मग ती गावातली पण बायका जाणार होती. मग मम्मी पण जाणार होती. त्यांनी गेले तर त्यांचंच नक्की नाही. मग मम्मी तर कशाला जाते एकटी जाऊन काय करणार. सगळ्यांचं झालं तर बरं, नाहीतर एकटंच होणार नाही. ती कशाची योजना का काय तर आहे. म्हणजे ते काही भांडी वगैरे काय सापडत आहे मग त्याच्यात. त्यासाठी जाणार होते. मग त्याच्यामुळं कॉलेज पण सोडलं आहे मी. कॉलेजला पण गेलं नाही. हे पण काम नाही ते पण काम नाही झालं की मग गोळ्या. उद्या एक दिवस जायचं कॉलेजला. परत 2-3 दिवस गॅप. आता सध्या खाली आलो आहे यांना घेऊन. म्हणजे आता आलं नाही. आता येऊन पण एक अर्धा-पाऊण तास झाला. मग जरा बाहेर गेलो तो. जरा सांगत नाही कुठे गेलो तो. तिकडे जाऊन आलो आहे यांना घेऊन परत खाली. चहा वगैरे पिऊन आता वाजलेत थांबावं बघतो. आता वाजलेत 5:30. मग आज आहे 7वा दिवस म्हणजे गणपतीचा. आज विसर्जन करायचं आहे. मी दरवर्षी 9व्या दिवशी ती करतो आहे. पण यावर्षी 7व्या दिवशी करायला आहे. म्हणजे असं काय नाही. पण ह्यावर्षी काय मी डेकोरेशन वगैरे काय केलं नाही. त्यामुळं माझं काय मन नाही तेवढं. मग यावर्षी 7व्या दिवशी करणार आहे. मग आता अजून एक अर्ध्या तासानं 6-6:30 वाजता ना ह्या विहिरीत हे पुढं दिसतंय ना हे जे डोंगरवाणी तिथं जाऊन विसर्जन करायचं आहे. अजून एक अर्धा-पाऊण तासात पूजा वगैरे करून मग यांना घेऊन जायचं आता घराकडे. 10-15 मिनिट सोडून घराकडे घेऊन गेलो. मग काय आता जाऊन आता वर आलो आहे. तर ते लास्ट पूजा गणपतीचं काय पाठवू वाटत नाही. पण काय पर्याय नाही त्या पुढचं. तर हे जे लागतं आहे ना त्याच्यासाठी ते घेण्यासाठी आलो इकडं वर. आज लास्ट पूजा. आता एक तिथं विहिरीजवळ गेल्यावर एक आम्हाला ती खेड्यात राहतो. ती एक चांगलं आहे की एक शुद्ध पाण्यामध्ये विसर्जन करतो आहे. नाहीतरी सिटीत वगैरे बघतोय की आम्ही त्याच घाण पाण्यात एकाच ठिकाणी सगळे गणपती विसर्जन करणे. आणि तेच म्हणजे ते गणपती नीट बुडत पण नाहीत. म्हणजे नीट पाण्यात पण जात नाही तसंच विसर्जन. आणि ते काय ते त्यांचं काय विसर्जन करताना हातपाय काय असं
तूट वगैरे काय 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 होतं आहे. पण आम्हाला ते एक चांगलं आहे की एक फुल विहिरीत आम्हाला विसर्जन करायला भेटतं इकडं. म्हणजे गणपती नीट सुरक्षितपणे जाऊन करायला बसतो आहे. हे पटकन घेऊन जाऊन परत आरती करायचं आहे. आरती करून माझ्यासोबत कोण मुलगा पण नाही, मी एकटाच विसर्जन करायचं आहे. एकटाच घेऊन जायचं आहे खाली. मम्मी ते आली तर ठीक, नाहीतर काय तसंच एकटाच घेऊन जावं लागेल. तर हे आता नेऊन तोडायचं आहे. रोज 2 नेत होतो, पण आज 4 घेऊन जाणार. कारण आजचा आता एंड आहे ना, आजचा डे एंड आहे त्याचा, 7वा दिवस कंप्लीट. आणि इथं वरची गणपती आहे, तिथं 7ला काय तर पूजा आहे आज लवकरचा. रोज 8-8:30ला होते, आज 7ला आहे. तिथं पण आज विसर्जन आहे. मग 7:30ला मिरवणूक आहे. मग हे सगळं करून तिकडे जायला पाहिजे आहे. पोरं फोन करायला बघायचं. आणि ते तोडून आपल्या घरातल्या पप्पांचं तर विसर्जन करूया चांगलं. हे मोठं आहे, हे एक घेतो. आणि हे एक, अरे इच्छा हे तर काय पूर्ण सुटून आले की 2. हे 2 झाले, अजून 2 पाहिजे. अजून आहेत हे तर चांगले छान आहेत. हे एक बारकं घेऊया. आणि ही एक, हे झाले 4. आता अजून काय असते की त्याचं काय नाव वाटते ना मला, तेवढी घ्यायचं आहे. मग झालं, पूजा वगैरे करून गणपती विसर्जन करायचं. फायनली जाऊन आटलं थोडं काय हे आहे फूल, आणि हे आहे हराळी, आणि हे आहे त्याचं काय नाव म्हणजे ते मला माहीत नाही त्याचं नक्की नाव. ते आहे कन्नडमध्ये याला काहीतरी म्हणतात ते आहे. आता सगळं स्वच्छता करायला नीट, मग सगळं पुसून वगैरे मग आपला पूजा करून विसर्जन करायचं. किती 7 दिवस, आता परत पुढं 1 वर्ष वेट करावं लागतं आहे. आज काय असेल ते आज इव्हेंट, ठीक आहे. आज ना उद्या तर करावं लागणारच आहे विसर्जन. मग काय असू दे, परत येत आहे पुढच्या वर्षी 365 दिवसानंतर. 365 दिवस वेट करावं लागणार आहे. आता नीट करतो आणि नंतर पूजा करण्यासाठी सगळं तयार करतो. याला फायनली झालं आरती. आता उचलणार गणपतीला, म्हणजे घेऊन जाणार विहिरीकडे. या कॅरीबॅगमध्ये सगळे ते घालणार फुलं वगैरे, गणपती हातात धरणार. फायनली तर घेऊन चाललो आहे गणपती बाप्पांना विहिरीकडे. हे जे वर दिसतं आहे हे टोपी आहे पप्पांचं घातलं आहे, आणि हे आहेत आपले बाप्पा. एका हाताने धरलं आहे, दोन्ही हात बघतोय तर पूर्ण विहीर पण फुल भरले. हे आपला गणपती बाप्पा, विहीर फुल आहे फुल. इथून बाहेरून पण विसर्जन करता येतं आहे. कुठं आता विसर्जन करणार. ते सगळं आत कचरा टाकले. कचरा म्हणजे हे सगळं ते पूजा सामान आता नेऊन सोडणार आत. तर फायनली आता आत सोडणार आहे. वाव, बाय, गुड बाय. पुढच्या वर्षी लवकर या. अजून दिसायला आहेत पूर्ण, गेले खाली गेले पूर्ण. विसर्जन झालं, आता चाललो घरी. ते पूर्ण जे काही सामान असते ते पूजेसाठी ते अजून वर आहे, ते काय जाणार नाही खाली, ते वर तरंगणार आहे. आता 365 दिवसानंतरच येणार. घरी पोचलो, काय मन नाराज झाले. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे पूर्ण सोना झालं आहे. सगळं मोकळं झालं आहे जागा. पण विसर्जन तर छान झालं. टोपी होता ती व्यवस्थित नीट काढून ठेवायला पाहिजे. परत पुढच्या वर्षी या खोलीत पूर्ण अंधार आहे, म्हणजे बल लावलं नाही या खोलीत, इकडे या खोलीत आहे. मी हे चांगल्या ठिकाणी ठेवायला पाहिजे, सुरक्षित असं राहील असं. मग आता लवकर जायला पाहिजे गावाकडे. मग लवकर जाऊन यायला पाहिजे. परत तिकडं वर गणपतीला एक जायचं आहे. मग आज मेन जायचं मुद्दा म्हणजे आज विसर्जन आहे तिथलं पण.
लपवलं, त्यांच्यापासून लांब गेलो ते हुडकून लावले. तर अजून मिरवणूक चालू आहे. आम्ही लवकर आलो कारण मिरवणूक पूर्णच कंप्लीट व्हायला कमीत कमी 12 वाजता. थोडं उशीर कोण थांबणार. त्यासाठी आता वाजले 10. तर लवकर चालू आहे मी. तर आजचा ब्लॉग आपण इथेच एंड करूया. हे काय माझा अवतार, शर्ट हे सगळं कलर झाला आहे गुलाल. तर आजचा ब्लॉग आपण इथेच एंड करूया. जर करता तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब, व्हिडिओला लाईक नक्की करा. चला भेटूया मग पुढच्या ब्लॉगमध्ये. गुड बाय.